आज सकाळची सुरुवात मी एक हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल उपमा बनवून केली. माझ्या हसबंडचा तर हा व्हेजिटेबल उपमा खूप फेवरेट आहे, म्हणून म्हटलं याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी. सगळ्यात आधी मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आणि त्यामध्ये रवा हलका भाजून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन शेंगदाणे भाजून घेतले आणि तेही बाजूला काढून ठेवले. आता त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची आणि कांदा घालून छान परतवून घेतलं. मग त्यामध्ये शिमला मिरची आणि गाजर घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलं. भाज्या थोड्या मऊ झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो घातला. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी हळद घातली. हळद आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केली तरी चालेल. आता भाजून ठेवलेला रवा त्यामध्ये घालून सगळं छान मिक्स करून घेतलं आणि 2 मिनिट परतवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये दही घातलं. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. दही आणि रवा छान एकजीव झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग झाकण ठेवून 5 मिनिट वाफेवर शिजू दिलं. आणि बस, आपला गरमागरम हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल उपमा तयार. माझ्या हसबंडला हा उपमा खूप आवडला आणि खास गोष्ट म्हणजे हा अगदी झटपट तयार होतो. तुम्हीही तुमच्या घरच्यांसाठी नक्की ट्राय करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. उपमा झाल्यानंतर मी घरातली बाकीची कामं आवरली, घर नीट केलं आणि मग निवांत बसून मी सुद्धा माझा नाश्ता एन्जॉय केला. ओके, बाय.